नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. क्रिया विशेषण पोटवाक्य बोधक पोटवाक्य भाग 2 मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्पज म्हणजे उद्देश, क्रियाविशेषण दर्शक उद्देश पाहिलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये कारण दर्शक क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य कसं असतं ते बघू. उदाहरण, वी रिस्पेक्ट हिम बिकॉज ही इज जेंटल. पुढचं उदाहरण, ही इज इल, ही कॅनॉट गो टू स्कूल. पुढचं उदाहरण बघा, ही इज हॅपी दॅट ही वॉज सिलेक्टेड. सिन्स यू आर हिअर आय फिअर नन. असे जे उपवाक्य असतात याचं विश्लेषण करताना क्रियाविशेषण बोधक जे पोटवाक्य असतात ते कारण दर्शक पोटवाक्य किंवा कॉज दर्शक पोजवाक्य असं यांना म्हणतात. पुढचं बघूया, कंडिशनल म्हणजे शर्त दर्शक पोटवाक्य. इफ यू कम आय शॅल हेल्प यू. पुढचं वाक्य, कम टू मी इफ यू वॉन्ट टू रीड. हॅड यू वर्कड हार्ड यू वुड नॉट फेल. अनलेस यू वर्क हार्ड यू विल फेल. असे जे उपवाक्य असतात त्याचं विश्लेषण करत असताना अशा वाक्यांना ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण क्लॉज, कंडिशनल म्हणजे अटीदर्शक शर्तदर्शक क्रियाविशेषण पोटवाक्य असं म्हटलं जातं. पुढचं बघूया, परिणाम बोधक पोटवाक्य म्हणजे क्रियाविशेषणाचेच आपण हे पाहतो म्हणजे रिझल्ट किंवा परिणाम. जसं उदाहरण बघा, ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वर्क. You make such a noise that none can sleep. अशी जी उपवाक्य असतात त्यांचं विश्लेषण करत असताना अशी जी वाक्य येतात त्यांना ॲडव्हर्ब शोईंग रिझल्ट म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉजेस म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असं म्हटलं जातं. पुढचं जे आहे ते तुलनादर्शक क्रियाविशेषण पोटवाक्य आहे. जसं कंपॅरिझन. उदाहरण बघा, ही इज नॉट सो फुल ॲज यू थिंक. पुढचं उदाहरण, ही इज ओल्डर दॅन यू आर. हरी इज सो स्टुपिड ॲज ही इज केअरलेस. असे जे उपवाक्य असतात त्यांचं विश्लेषण करत असताना अशा प्रकारच्या पोटवाक्यांना क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य म्हणजे तुलनादर्शक क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असं लिहितात किंवा ॲडव्हर्ब क्लॉजेस शोईंग कंपॅरिझन असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचं आहे मॅनर म्हणजे पद्धत. एखादे, ही डिड as he was told. He may do as he likes. Happened as you told you. Men will reap as they sow. अशा प्रकारची जी उपवाक्य असतात ती अशा प्रकारचे त्यांचं विश्लेषण करत असताना ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे पद्धतदर्शक किंवा मॅनर्स दर्शक क्रियाविशेषण पोटवाक्य असतात. पुढचं आहे सुपोजिशन. सुपोजिशन म्हणजे कल्पनादर्शक क्रियाविशेषण पोटवाक्य. जसं उदाहरण बघा, दो ही इज पुअर येट ही इज ऑनेस्ट. जर तो गरीब असता तर तो प्रामाणिक असता. Although he began late,
ही completed his work in time. I shall come even if it rains. अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्याचं विश्लेषण करत असताना त्यांना सुपोजिशन म्हणजे कल्पनादर्शक क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असं म्हणतात, किंवा कन्सेशन दर्शक पोटवाक्य. आता ॲडव्हर्ब क्लॉज ओळखण्याचे नियम किंवा ॲडव्हर्ब क्लॉज कसं ओळखायचं याचे जे नियम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो माझ्याद्वारे दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण मला नक्कीच कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी आपल्या प्रश्नांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.